FM KMW 29च्या रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक नमस्कार. पगार 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 पगार. अरे यार अश्विन, खूप दिवस झाले सॅलरी नाही झाली रे. सॅलरी ही घे सॅलरी. हे काय? सॅलरी अरे नाही, मीठ आहे. सॅलरी. पूर्वीच्या लॅटिन भाषेमध्ये मिठाला शब्द होता सॅलरी आणि लोकांना पगार म्हणून पण मीठच मिळायचं, म्हणून पगाराला पण नाव पडलं सॅलरी. पूर्वीचे जे रोमन सैनिक आपल्या साम्राज्यासाठी आणि आपल्या राष्ट्रासाठी लढायचे, त्यांना पगार म्हणून सॅलरी म्हणजे मीठ द्यायचे. कारण पूर्वी मीठ हे खूप मौल्यवान होतं. का विचार का? कारण पूर्वी मीठ हे एकतर समुद्र किनाऱ्यावर मिळायचं किंवा डोंगरातून काढून घ्यावं लागायचं. मग आता कुठनं काढतात? आता पण डोंगरातनं किंवा समुद्रातनं काढतात, फक्त आता आपल्याकडे खूप जास्त मशीन आलेली आहेत, त्याच्यामुळे मीठ खूप स्वस्त झालेलं आहे. पूर्वी मीठ इतकं मौल्यवान होतं की लोक आज जसे आपण सोन्या चांदीची तांब्याची नाणी घेऊन फिरतो, तसे मिठाच्या छोट्या छोट्या चकत्या घेऊन फिरायचे आणि बाजारातून त्यांना पाहिजे ते विकत घ्यायचे. छान आहे, छान आहे, छान आहे. खा खा सॅलरी, हे तर गोड म्हणून खा. लोकांना वाटतं मी धर्म बदलला, पण खरं काय आहे ते ऐकलं तर तुम्ही थक्क व्हाल. नमस्कार मित्रांनो, श्वासमधला तो छोटा परशा तुम्हाला आठवतोय का? हो, तोच तो अश्विन चितळे. आज खूप मोठा झालाय, पण त्याच्या आयुष्यात असे काही बदल झाले ज्यामुळे लोक त्याच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरायला लागलेत. आज आपण त्याचा प्रवास जाणून घेणार आहोत. अश्विन सांगतो, श्वास चित्रपटानंतर मला खूप प्रसिद्धी मिळाली. लोकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यानंतर मी अनेक सिनेमांमध्ये कामही केलं, पण जसा जसा मोठा होत गेलो तसं तसं मला कळायला लागलं की मला नेमकं काय करायचंय. 12वी नंतर मला ज्या प्रकारचे चित्रपट हवे होते तसे रोल्स मिळतच नव्हते. मला फक्त टिपिकल रोमॅन्टिक रोल्स ऑफर होत होते आणि मला आतून वाटायचं की हे माझ्यासाठी नाही आहे. एका दिग्दर्शकाने मला सांगितलं, आजकाल कुणीही कसंही चालतं. त्या वाक्याने मला खूप काही जाणवलं आणि मी ठरवलं मला हा मार्ग निवडायचा नाही. मी ॲक्टिंग सोडली आणि शिक्षणाकडे वळलो. मी फारशी आणि उर्दू भाषा शिकायला सुरुवात केली आणि मग माझ्या आयुष्यात एक मोठा टर्निंग पॉईंट आला. मला सुफी कवी रुमी यांच्या कवितांची ओळख झाली. त्या कवितांनी मला इतकं आकर्षित केलं की मी त्यात पूर्णपणे गुंतूनच गेलो. सध्या मी रुमीवर आधारित कार्यक्रम करतो, स्टोरी टेलिंग करतो, लोकांना त्यांच्या कविता आणि विचार सांगतो. पण इथेच एक मोठा गैरसमज झाला. लोकांना वाटायला लागलं की मी धर्म बदललाय. त्यावर अश्विन म्हणतो, लोकांना 2 प्रश्न मला विचारायचेत. पहिला, तुम्हाला असं का वाटतं? आणि दुसरा, जर मी मुसलमान झालो तर त्यात चुकीचं काय आहे? तो पुढे सांगतो, लोकांनी आपला विचार बदलायला हवा. आपण माणूस म्हणून एकमेकांकडे पाहायला हवं. आज अश्विन चितळे ॲक्टर म्हणून नाही तर एक स्टोरी टेलर, थिंकर आणि आर्टिस्ट म्हणून जगतोय. राष्ट्रीय पुरस्कारासारख्या मानाच्या पुरस्कारावर आतापर्यंत अनेक बालकलाकारांनी नाव कोरलंय. त्यानंतर अर्थातच त्यांच्याकडून अपेक्षा वाढतात. हे छोटे कलाकार सध्या काय करतायत असा प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं तर बालकलाकार म्हणून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं असलं तरी आता ते मोठे झाले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी उंची गाठली आहे. अनेक बालकलाकार सिनेसृष्टीत लेखक, दिग्दर्शक म्हणून काम करतात, तर काही बालकलाकारांनी सिनेसृष्टीत करिअर न निवडता वेगळा मार्ग निवडलाय. काहींनी शिक्षण पूर्ण करत या क्षेत्रातली वाट सुरू ठेवली, तर पुरस्कार मिळालेल्या काही कलाकारांनी अभिनयापासून लांब राहणं पसंत केलं. यापैकी एक म्हणजे श्वास या सिनेमातला परशुराम, अर्थात अभिनेता अश्विन चितळे. त्याच्या या सिनेमाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं, राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण आता इतक्या वर्षानंतर तो पुन्हा चर्चेत आलाय. मराठी सिनेमांच्या इतिहासातील महत्त्वाच्या सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे श्वास. श्वास सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेमांची चर्चा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. या सिनेमात अश्विनसोबत अरुण नलावडे यांनी त्याच्या आजोबाची भूमिका साकारली होती, तर अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. आणि अश्विन सध्या चर्चेत आलाय त्याचं कारण तितकंच खास आहे. जेव्हा तो 18-19 वर्षात झाला तेव्हाही त्याला भूमिकांच्या ऑफर्स येत होत्या, पण टिपिकल लव्ह स्टोरी करायच्या नाहीत असं त्याने ठरवलं होतं. एक हिरो म्हणून तो शोभणार नाही असं त्याला वाटायचं. त्यानं तसं स्पष्ट करत आलेली ऑफर नाकारली. अश्विन म्हणाला, श्वास सिनेमानंतर 16 सिनेमे केले. मी श्वासमध्ये जे काही केलं ते माझ्या दिग्दर्शकांमुळे. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने आधी शिक्षणाला प्राधान्य द्यायचं ठरवलं. शाळेत इतिहास आणि भूगोल याविषयी आवड होती, त्यामुळे त्यानं इंडोलॉजी हा कोर्स पूर्ण केला. या कोर्समध्ये भारतीय उपखंडातील मानवाच्या उत्पत्तीपासून ते 12व्या शतकापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा, भाषांचा अभ्यास त्याने केला. त्या कोर्सनंतर अश्विनमध्ये वेगवेगळ्या भाषा शिकण्याची उत्सुकता निर्माण झाली, आवड निर्माण झाली. सगळेच फ्रेंच, जपान भाषा किंवा रशियन भाषा शिकतात, पण यातही त्याला या टिपिकल भाषा शिकायच्या नव्हत्या.
त्यानं फारशी भाषा शिकण्याचा निर्णय घेतला. फारशी भाषा शिकायला सुरुवात केल्यानंतर त्या भाषेतलं साहित्य, फारशी कवी यांच्याबद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं. त्यानं त्यांचा अभ्यासही केला. 13व्या शतकात मौलाना जलालुद्दीन उर्फ रुमी या नावाचा एक फारशी कवी सुफी संत काव्य लिहून जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. अश्विननं रुमीच्या काव्याचा अभ्यास केला. तो आता रुमी आणि गालिब यांच्या गझलांवर कार्यक्रम करतो आणि त्याचा हा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. कधी कधी आपण आपला निवडलेला मार्ग लोकांना समजत नाही, पण तोच आपल्याला खरं बनवतो. आजोबा आणि नातवाची भावनिक कहाणी सांगणारा श्वास हा सिनेमा मराठी सिनेमाच्या इतिहासातील दर्जेदार कलाकृती होती. 2004 साली आलेल्या या सिनेमाला सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. अभिनेते अरुण नलावडे यांनी साकारलेली आजोबांची भूमिका सर्वांच्याच हृदयाला भिडली. तसंच सिनेमात त्यांच्या नातवाच्या भूमिकेत दिसलेल्या चिमुकल्या परशाने सर्वांना प्रेमात पाडलं होतं. या चिमुकल्याची भूमिका केली होती अश्विन चितळेने. तेव्हा अश्विन फक्त 6 ते 7 वर्षांचा होता. त्यानंतर त्याने नागेश कुकनूर यांच्या आशाएं या हिंदी सिनेमात काम केलं. नाना पाटेकर आणि जॉन इब्राहिम टॅक्सी नंबर 9211 मध्येही तो नानांच्या मुलाच्या भूमिकेत होता. अश्विन चितळे मूळचा पुण्याचा. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातून त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं. सर परशुराम भाऊ कॉलेजमधून भूगोल, फिलॉसॉफी तसेच टिळक महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमधून इंडोलॉजी विषयातून त्याने शिक्षण पूर्ण केलेलं आहे. अश्विनने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अश्विन हेरिटेज टूर्स असं त्याच्या कंपनीचं नाव असून तो स्वतः डायरेक्टर, फाउंड आणि CEO देखील आहे. इतकंच नाही तर तो गेल्या काही वर्षापासून फारसी भाषा शिकतोय. इंडोलॉजीचा अभ्यासक म्हणून त्याने फारसी भाषा शिकायला सुरुवात केलेली आहे. याच दरम्यान त्याला रुमी भेटला. कोण रुमी? तर दिग्गज सुफी कवी रुमीच्या कवितांनी त्याला वेड लावलं आणि यानंतर अश्विनने रुमीच्या आयुष्यात खोलवर डोकायला सुरुवात केली. रुमीच्या पौराणिक कथा, त्यांचे साहित्य संकलित करून त्याने त्याचं भाषांतर केलं. आपल्या इन्स्टावर तो फक्त रुमीच्या शायरी, कविता अपलोड करत असतो. रुमीवरच्या अनेक कार्यक्रमाचे नियोजन, कथाकथन तो करत असतो. अश्विनला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, श्वासमधला तो छोटा परशा आज एक वेगळ्या दुनियेत जगतोय. तुम्हाला त्याचा डिसिजन कसा वाटतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.